तर कालच्या सेक्शनमध्ये आपण सिस्टममध्ये 30च्या समोरचे प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. काल आपण हे पाहिलं होतं का, लॅपटॉपची चोरी कशी रोखता येईल असा प्रश्न आहे. तर वापरत असताना लॅपटॉप लॉकने सुरक्षित करा, पासवर्डला लॅपटॉप सुरक्षित करा, अनलॉक केलेला ड्रॉवरमध्ये ठेवा, प्रवास करताना ते आपल्यापासून दूर ठेवा, असे पर्याय आहेत. तर लॅपटॉपला चोरी कशी रोखता येईल, चोरी रोखण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, तर एक तर त्याचा आपल्याला पासवर्ड जो आहे लॉक करावा लागते आपल्याला. तर जर लॉक केला तर आपली चोरी होणार नाही, किंवा आपण जर पासवर्ड लॉक केला तर. याचं उत्तर हे बरोबर आहे. जेव्हा आपण आपल्या संगणकापासून दूर असता तेव्हा आपली माहिती सुरक्षित ठेवण्याचा सर्वात मार्ग कोणता, तर पासवर्डला कम्प्युटर लॉक करायचा आहे, मॉनिटर बंद करायचा आहे, संगणक स्विच ऑफ करायचा आहे, सर्व्हर्स. तर पासवर्डला आपल्याला काय करायचं, त्याला जर आपला संगणक कोणी हमेशा वापरत असेल तर आपण त्याला लॉक करायला पाहिजे. लॉक जर केला तर काही कोणी आपला पासवर्ड वापरणार नाही किंवा कोणी आपला कम्प्युटर यूज करणार नाही. कम्प्युटरची कामे अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तसेच हल्ली प्रत्येक शाखेमध्ये उद्योगधंद्यामध्ये ज्या सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणात वापर उपयोग होतो ते सॉफ्टवेअर कोणते असतात. म्हणजे आजकाल जितकेही सॉफ्टवेअर बँकेमध्ये, रेल्वेमध्ये, हॉस्पिटलमध्ये, बिझनेसमध्ये जे वापरतात लोक, उद्योगधंद्यामध्ये वापरतात, ते कोणते सॉफ्टवेअर असतात, त्याचा उपयोग कायसाठी होतो. तर हे सॉफ्टवेअर जे असतात ते सगळे बेसिक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात. तर आजकाल प्रत्येक ठिकाणी ते वापरले जातात, यूज केले जातात. तर ते बेसिक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात, त्याचा वापर उद्योगधंद्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. ऑपरेटिंग सिस्टीम ही युजर इंटरफेस पुरवते, कम्प्युटरचे स्तोत्र नियंत्रित करते आणि प्रोग्राम चालवते. हो, तर ऑपरेटिंग सिस्टीमचे 3 महत्त्वाचे कार्य हेच आहेत. त्यांचं काम आहे युजर इंटरफेस करणं, माणसात आणि संगणकामध्ये सुसंवाद साधणं, कम्प्युटरचे स्तोत्र नियंत्रित ठेवणं आणि प्रोग्राम चालवणं. हे 3 महत्त्वाचे कार्य ऑपरेटिंग सिस्टीम पार पाडते. याचं उत्तर बरोबर आहे असा हा प्रश्न घ्यायचा. पुढचा प्रश्न घ्यायचा. डायरेक्टला सिस्टीम कॅबिनेट किंवा चॅसिस म्हणतात. हा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. तर सिस्टीम युनिटलाच सिस्टीम कॅबिनेट किंवा चॅसिस म्हणतात. सिस्टीम युनिटलाच काय म्हणतात, हा जो भाग दिसतोय हा CPU, याला सिस्टीम युनिट म्हणतात, किंवा सिस्टीम कॅबिनेट किंवा त्याला चॅसी पण असं म्हटलं गेलेलं आहे या डब्याला, ज्याला आपण सिस्टीम युनिट म्हणतात. पुढचा प्रश्न. सर्वसामान्य संगणक कीबोर्ड लेआउट कोणत्या प्रकारचा असतो. आता आपण जे कीबोर्ड वापरता याचा लेआउट कुठल्या प्रकारचा आहे, तर हा क्वेरिटी नावाचा कीबोर्ड वापरता. क्वेरिटी QWERTY या टाईपचे संगणक कीबोर्ड आहेत आपल्या कम्प्युटरमध्ये. या लेआउटचेच कीबोर्ड आपण वापरता. कोणत्या टाईपचे, क्वेरिटी. कोणते कीबोर्ड वापरता आपण जनरली, या टाईपचे कीबोर्ड वापरता असे. ओके, तर सगळे कीबोर्डची रचना बघा या टाईपचीच आहे आपल्याकडे ठेवलेली. वेगळा आहे का इकडला कीबोर्ड, वेगळा की इकडे तिकडे आहेत का, कशा काय आहेत का, नाही. पुढचा प्रश्न. स्क्रीनच्या वरच्या भाग कधीही आपल्याला कशाच्या, खांद्याच्या वर, डोक्याच्या वर, डोळ्याच्या पातळीच्या वर कुठं असायला पाहिजे, तर स्क्रीनच्या डोळ्याच्या पातळी आहे का, खांद्याच्या वर आहे का, तो एक मिनिट. तर एकच तर स्क्रीनचा वरचा भाग कधी आपल्या डोळ्याची जी पातळी आहे त्याच्यावर नसावा. याचं उत्तर हे आहे. प्रत्येक ट्रॅक हा डायरॅक्श नावाच्या गोलाकार आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो. प्रत्येक ट्रॅक म्हणलं की सेक्टर घ्यायचं. प्रत्येक ट्रॅक हा सेक्टर नावाच्या गोलाकार पाचरीच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो. याचं उत्तर हे आहे. 100% प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये हा. प्रत्येक ट्रॅक हा सेक्टर नावाच्या गोलाकार आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो. कम्प्युटर सुरू करणं किंवा पुन्हा सुरू करणं या सिस्टीमला बूटिंग करणं म्हणतात. बरोबर आहे. आपलं कम्प्युटर चालू करता किंवा बंद करून पुन्हा चालू करता
या प्रक्रियेला बूटिंग म्हणतात. तर याचं उत्तर तर बरोबर आहे. GUI म्हणजे काय हा प्रश्न येतोय. GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस. ग्राफिकल युजर इंटरफेस असं आहे. आपल्या लक्ष देताना या ठिकाणी लक्ष द्या. बरेच लोक ग्राफिकल युनियन इंटरफेस करतात, ग्रेटर युनियन करतात, ग्राफिकल युजर इंटरेस्ट करतात. चुकीचं उत्तर आहे सगळे बाकीचे. तर ग्राफिकल युजर इंटरफेस याचं अचूक उत्तर आहे. असं कॉम्प्युटर वापरणाऱ्याला हवी असलेली माहिती दाखवणे हे मॉनिटरचे प्राथमिक कार्य आहे. हो, मॉनिटरचं कामच आहे माहिती दृश्य स्वरूपात लोकांना दाखवणं. हे काम कोणाचं आहे? मॉनिटरचं. त्याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रायमरी स्टोरेज हे व्होल्टाईल असते. हो, प्रायमरी स्टोरेज हे व्होल्टाईलच असते. सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्होल्टाईल असते. परीक्षेत 100% प्रश्न हा येणार. प्रायमरी स्टोरेज हे काय असते? व्होलेटाईल असते. आणि सेकंडरी स्टोरेज हे काय असते? नॉन व्होलेटाईल असते. तर याचं उत्तर बरोबर आहे. लक्षात ठेवा, व्होलेटाईल आहे. एखाद्या स्टोरेज युनिटची जी क्षमता आहे सर्वसाधारणपणे बाईटमध्ये मोजली जाते. हो, तर बाईट्समध्येच मोजली जाते, मीटरमध्ये मोजत नाहीत. तर एखाद्या स्टोरेज डिव्हाइसची क्षमता आहे ती कशात मोजली जाते? बाईट्समध्येच मोजली जाते. बाईट्स हे संगणकाचं मेमरीचं युनिट आहे. कॉम्प्युटर सुरू करणं किंवा पुन्हा सुरू करणं याला मल्टीटास्किंग म्हणतात का? चुकीचं उत्तर आहे. बूटिंग म्हणतात, मल्टीटास्किंग म्हणत नाही. त्याचं उत्तर चूक आहे. संगणकाच्या प्रकाराची यादी दाखवलेली आहे. विचारात घ्या. त्यांना आकारात म्हणजे सर्वात लहान प्रथम ठेवून क्रमाने लावायचा आहे. तर ही यादी आपल्याला दिली आहे. सर्वात छोटं संगणक आणि सर्वात मोठं संगणक. तर लहान आणि मोठ्यापासून सुरुवात करायचं. सर्वात लहान संगणक म्हणजे स्मार्टफोन आहे. त्याच्यानंतर टॅबलेट येते, त्यानंतर नोटबुक येते आणि त्याच्यानंतर काय येते? डेस्कटॉप येते. तर मग आपण कसं लावायचं? 3 4 2 1. तर 3 4 2 1 हे उत्तर याचं अचूक उत्तर आहे. हे असं घ्यायचं. डॅडॅश युटिलिटी हार्ड डिस्कला अनावश्यक फ्रॅगमेंट फाईल ओळखते आणि युजरने जर परवानगी दिल्यास ती पुसून पण टाकते. अशी कोणती युटिलिटी आहे ज्याद्वारे आपण संगणकातल्या अनावश्यक फाईल काढून टाकू शकता? तर संगणकातली युटिलिटी आहे डिस्क क्लीनअप युटिलिटी आहे. ही युटिलिटी संगणकातल्या अनावश्यक फाईल आपण बघू शकता, शोधू शकता आणि ते आपण जर परवानगी दिली आहे तर संगणक ते फाईल काय करते? रिमूव्ह करते, म्हणजे काढून टाकते. ती आहे डिस्क क्लीनअप ही युटिलिटी आहे. याचं उत्तर लक्षात ठेवायचं. ट्रॅक बॉल हे पॉइंटिंग उपकरण आहे. चूक किंवा बरोबर साठी प्रश्न आहे. तर याचं उत्तर चुकीचं आहे. ट्रॅक बॉल हे पॉइंटिंग उपकरण नाही म्हणलंय. आपण वाचताना थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मोडलं की आपण पॉइंटिंग उपकरण आहे असं केलं. असंच परीक्षेत घडते आपल्याला. तर लक्षात ठेवा, ट्रॅक बॉल हे पॉइंटिंग उपकरण नाही म्हणलेलं आहे ना. तर याचं उत्तर आता इथं नाही म्हणलेलं आहे, म्हणून हे लक्षात ठेवायचं. इथं उत्तर बरोबर करायचं का चूक करायचं? तर ट्रॅक बॉल उपकरण नाही, पॉइंट उपकरण नाही म्हणते, चुकीचं आहे ॲक्च्युली. ते कळलं का? तर थोडंसं कन्फ्यूज करतात आपल्याला प्रश्नामध्ये. तर करता करता आपल्याला असे काही प्रश्न टाकतात असे. ट्रॅक बॉल हे पॉइंट उपकरण आहे ॲक्च्युली, पण इथं काय म्हणलं? ते नाही म्हणलं. त्याचं चुकीचं उत्तर आहे. चूक करायचं असं. डॅडॅश हा युटिलिटीचा प्रोग्राम असून जास्तीत जास्त ऑपरेशन करता येत म्हणून अनावश्यक फ्रॅगमेंट शोधून काढते आणि फाईलची डिस्कवरील न वापरल्या जागेची पुनर्रचना करते. अशी कोणती युटिलिटी आहे जे जास्तीत जास्त ऑपरेशन करता येत म्हणून फ्रॅगमेंट शोधते आणि ते फाईलचे डिस्कवरी जे न वापरल्या जागेची पुनर्रचना करते? तर डिस्क डिफ्रॅगमेंट युटिलिटी आहे. ही युटिलिटी वापरावी लागते आपल्याला. एखाद्या फ्लॅट बेड स्कॅनरची कार्यान्वित ही बहुतांश एखाद्या फोटोकॉपी मशीन सारखी असते. स्कॅनर हे आपलं झेरॉक्स सारखंच काम करतं, फोटोकॉपी मशीन सारखंच. जसं आपण एखाद्या झेरॉक्स मशीनवर कागद ठेवता, बटन दाबलं की त्याची डुप्लिकेट झेरॉक्स प्रिंट होऊन निघते. तसं आपल्या कम्प्युटरमध्ये स्कॅनर नावाचा एक भाग आहे, जिथं आपण वर कागद ठेवला त्या स्कॅनरवर, तर तसं आपल्या कम्प्युटरमध्ये डायरेक्ट ते स्कॅन होऊन आपल्या कम्प्युटरमध्ये येते. तर ते स्कॅनरचं काम करते. तर हे हो, याचं उत्तर बरोबर आहे. ऑपरेटिंग सिस्टीमचे पुढील कोणते कार्य आहे म्हणले? हे सगळेच आहेत.
स्तोत्र निर्दिष्ट करणं, युजर इंटरफेस करणं आणि ॲप्लिकेशन रन करणं. वरीलपैकी सर्व याचं उत्तर बरोबर आहे. डेटाचे रूपांतर इन्फॉर्मेशन मध्ये करणं हे सॉफ्टवेअरचा मुख्य हेतू असतो. बरोबर आहे. तर डेटाचं रूपांतर इन्फॉर्मेशन मध्येच करणं हे सॉफ्टवेअरचं महत्त्वाचं हेतू आहे. हा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. ASCII, EBCDIC, युनिकोड ही ॲप्लिकेशनची उदाहरणे आहेत का? चुकीचं उत्तर आहे. तर ASCII, EBCDIC, युनिकोड ही बायनरी कोडिंगची उदाहरणं आहेत. त्याची उदाहरणं आहेत बायनरी कोडिंग सिस्टीमची उदाहरणं आहेत. तर याचं उत्तर हे चुकीचं उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. ASCII, EBCDIC, युनिकोड ही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणे आहेत का म्हणते. परत तोच प्रश्न आला. चुकीचं उत्तर आहे. तर हे बायनरी कोडिंगचं उदाहरण आहे. एखादा माऊस व ट्रॅकबॉलची कार्य वेगवेगळी आहेत म्हणते. माऊस व ट्रॅकबॉलची कार्य वेगवेगळी आहेत. चुकीचं उत्तर आहे, एकच आहेत. तर माऊस व ट्रॅकबॉलची कार्य ही एकच आहे. ट्रॅकबॉलनं सुद्धा फिरवता येते माऊसला आणि माऊसनं पण आपल्याला इकडे तिकडे माऊस फिरवता येते असं. कॉम्प्युटरची इंटरनल मेमरी ही मदरबोर्डच्या चिपच्या स्वरूपात असते. हो, इंटरनल मेमरी ही कॉम्प्युटरवरच्या मदरबोर्डवरच असते. तर याचं उत्तर बरोबर आहे. इंटरनल मेमरी ही मदरबोर्डच्या चिपच्या स्वरूपामध्येच उपलब्ध आहे. मदरबोर्ड जर पाहिलात तुम्ही आपल्या संगणकाचा कीबोर्ड दिसतो आपल्याला, हा CPU मागे, हा मध्ये मदरबोर्ड आहे. आणि रॅम मेमरी जे इंटरनल मेमरी असते ही मेमरी चिप ही मदरबोर्डवरच असते. ओके, याचं उत्तर बरोबर आहे. ह्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ग्राफिकल इंटरफेस नसतो. कुठल्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो असा प्रश्न आहे. तर MS-DOS मध्ये ही एक DOS नावाची ऑपरेटिंग सिस्टीम होती अगोदर, खूप जुनी आहे. एक 10-15 वर्षाखाली ज्यावेळेस कम्प्युटर शिकायचं त्याच्यात ऑपरेटिंग सिस्टीम असायची DOS नावाची असायची, ज्याच्यामध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस नव्हताच. म्हणजे सगळ्या गोष्टी कॅरेक्टर बेस्ड होत्या. आता सगळ्या ज्या ऑपरेटिंग सिस्टीम आल्या त्या ग्राफिकली आलेल्या आहेत. पहिल्याच्या काळातल्या ग्राफिकली नव्हत्या. तर ग्राफिकली म्हणजे त्यात माऊस भागच नव्हता, माऊसचा पार्टच नव्हता. तर सगळं टाईप करावं लागत होतं. DIR असे कमांड वापरायला लागत होत्या. CLS, कॉपीकॉन अशा कमांड वापरायच्या. टाईप करावं लागत होतं एखाद्या फाईल बनवताना. फाईल तयार करता आपण डायरेक्ट वर्ड ओपन करता, फाईल क्लिक करता की लगेच माऊसचा वापर करता. माऊस हा ग्राफिकली आहे आताचा. सगळ्या गोष्टी चित्राद्वारे दाखवलेत आपल्याला. आता बघा सध्या आपण वर्ड बघताय तर एखाद्या लहान मुलाला 8वीच्या पोरालाही बस सांगितलं बा हे वर्ड प्रोग्राम आहे, याचं प्रत्येक चित्र दाखवले, ग्राफिकल दाखवले, चित्र बोर्डचं DB दाखवलं. हे सगळ्या ग्राफिक्सचा वापर केला गेला. पहिले असे प्रोग्राम नव्हते. पहिले कॅरेक्टर बेस्ड प्रोग्राम होते, त्यात माऊसचा प्रकारच नव्हता. तर आता सगळे ग्राफिकल आहेत. आता मोबाईल बघा, जुन्या मोबाईलमध्ये आणि आता मोबाईलमध्ये खूप फरक आहे. जुना तुम्हाला मोबाईल दिला समजा बटनांचा, तर तुम्हाला एखादा कॉन्टॅक्ट सेव्ह करा म्हणलं सेव्ह करता येणारच नाही, तुम्हाला आता कळणारच नाही. पण आता एखाद्या अडाण्या माणसाला मोबाईल दिला, एखादा फोटो काढ बाबा म्हणलं तर लगेच तो कॅमेऱ्याच्या बटनावर क्लिक करतो आणि लगेच कॅमेऱ्यावरून फोटो काढतो. गाणं लावा म्हणलं गाणं पण लावून दाखवतो. म्हणजे सगळं ग्राफिकली वापरलं झालं. माणसाला कळतात तर चित्रच कळतात, म्हणजे ग्राफिक्स कळते. म्हणून जुन्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ग्राफिकल जे इंटरफेस वापरलं नव्हतं, तर ते कोणत्या OS मध्ये नव्हतं? DOS नावाचे. आता सगळ्यामध्ये ग्राफिकली आहेच. विंडोजमध्ये, OS मध्ये, लिनक्समध्ये सगळ्यामध्ये ग्राफिकली आहे. फक्त याच्यामध्ये ग्राफिकल इंटरफेसचा वापर झालेला नव्हता. एंड युजर सॉफ्टवेअर म्हणून वर्णन करता येणारे कोणते सॉफ्टवेअर असतात? एंड युजर, आपण सगळे संगणकाचे एंड युजरच आहात. एंड युजर म्हणजे शेवटचे वापर करणारे आपण एंड युजर म्हणतात त्याला. तर हे सगळे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात. एंड युजरमध्ये आपल्यासाठी कोणते प्रोग्राम आहेत? सगळे ॲप्लिकेशनचा वापर करता आपण, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर करता. तर एंड युजर्स म्हणून वर्णन करता येणारे सॉफ्टवेअर कोणते असतात? सगळे ॲप्लिकेशन्स असतात. CD रिजनल संक्षिप्त रूप आहे. CDRचं रिजनल आहे का? चुकीचं. आरचा अर्थ रेकॉर्डेबल होते, रिजनल होत नाही. इथं CDRचा अर्थ रेकॉर्डेबल जर म्हणलं असतं तर बरोबर आहे. रिजनल म्हणलं तर काय येईल? चुकीचं उत्तर येईल. पुढील पैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणता आहे? तर डेटा प्रोसेसिंग युनिट हे रॅम आहे. कोणता आहे? रॅम नाही, CPU आहे. डेटा प्रोसेसिंग युनिट कोणता आहे? CPU आहे. CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. डेटावर प्रक्रिया करणारं युनिट कोणतं आहे?
सीपीयू. सीपीयू काय काम करते? डेटावर क्रिया करणं, प्रक्रिया करण्याचं काम कोण करते? डेटा प्रोसेसिंग युनिट कोणता आहे? सीपीयू आहे. डॅडॅश हे प्रकाश संवेदनशील पेन सारखं उपकरण आहे. तर लाईट पेन हे काय आहे? नावावरूनच कळते लाईट पेन. तर या शब्दावरूनच आपल्याला कळालं की प्रकाश संवेदनशील पेन सारखं उपकरण कोणतं असते? लाईट पेन असते. आजकाल अनेक ठिकाणी मोबाईलमध्ये बघा लाईट पेनचा वापर करतात, टच स्क्रीन पेनचा वापर करतात. कधी बघला असेल कोणी पेन वापरलेला? मायक्रोप्रोसेसर चिपचे प्रकार कसे आहेत? तर सगळेच आहेत. यापैकी सर्व करा. CISSP आहे, RISC पण आहे. मायक्रोप्रोसेसर दोन भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. एक आहे कंट्रोल युनिट आणि दुसरं अर्थमॅटिकल लॉजिकल युनिट. या दोन भागामध्ये विभागलेलं आहे, म्हणून यापैकी सर्व करायला हरकत नाही. तर मायक्रोप्रोसेसरचे दोन महत्त्वाचे पायाभूत कंपोनंट म्हणजे मायक्रोप्रोसेसर हा दोन भागामध्ये विभागला गेलेला आहे. इम्पॉर्टंट दोन पार्ट आहेत मायक्रोप्रोसेसरमध्ये. एक आहे कंट्रोल युनिट आणि दुसरा आहे अर्थमॅटिकल लॉजिकल युनिट. याला आपण ALU म्हणता. तर आपण सुरुवातीला दाखवलं होतं ALU आणि CU हे दोन महत्त्वाचे कंपोनंट आहेत मायक्रोप्रोसेसरचे. तर यापैकी सर्वाला क्लिक करा, सबमिटवर क्लिक करा. कंपोनंटची एक्सटर्नल मेमरी ही मदरबोर्डवर असते काय? चुकीचं उत्तर आहे. इंटरनल मेमरी मदरबोर्डवर असते, एक्सटर्नल मेमरी मदरबोर्डवर नसते. कळलं का? कम्प्युटरची इंटरनल मेमरी ही मदरबोर्डवर असते पण एक्सटर्नल मेमरी मदरबोर्डवर नसते. त्याचं उत्तर काय आहे? चूक आहे. डॅडॅश हा सोडल्यास पुढील सर्व फाईल कम्प्रेशन प्रोग्राम आहेत. तर कुठला प्रोग्राम हा फाईल कम्प्रेशन प्रोग्राम नाही? तर PKZip आहे, WinZip आहे, WinRAR आहे. रेड हा फाईल कम्प्रेशन प्रोग्राम नाही. इथे काय म्हणले? डॅडॅश हा सोडल्यास म्हणजे कुठलं सोडल्यास फाईल कम्प्रेशन प्रोग्राम आहेत. तर हा रेड प्रोग्राम सोडल्यास बाकी तिन्ही सगळे फाईल कम्प्रेशन प्रोग्राम आहेत. बघा प्रश्नामध्ये कसं कन्फ्यूज केलं आपल्याला. डॅडॅश हा सोडल्यास म्हणजे हे सोडून बाकी सगळे आहेत. रेड हा प्रोग्राम सोडून बाकी सगळे हे फाईल कम्प्रेशन प्रोग्राम आहेत. पुढील दिलेल्यापैकी कोणता प्रोग्राम आहे फाईल कम्प्रेशन प्रोग्राम नाही? तर रेड हा प्रोग्राम फाईल कम्प्रेशन प्रोग्राम नाही. छापील मजकूर मशीन रिडेबल कोडमध्ये रूपांतरित करण्यासाठी OCR चा उपयोग होतो. बरोबर आहे. OCR म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रेकॉग्निशन डिव्हाइस. माऊस व ट्रॅकबॉलची कार्य वेगवेगळी आहेत. चुकीचं आहे ना? माऊसचं आणि ट्रॅकबॉलचं कार्य एकसारखंच आहे. मागे प्रश्न होता बघा, आपण त्याला बरोबर केलं तर तेच प्रश्न रिपीट आला आपल्याला परत. तर माऊस व ट्रॅकबॉलची कार्य वेगवेगळी आहेत म्हणाले, नाही एकच आहेत. म्हणून याचं उत्तर काय येईल? चूक येईल. इनपुट डिव्हाइस लोकांना समजते व कॉम्प्युटर प्रक्रिया करू शकते अशा स्वरूपात भाषांतरित करते. याचं उत्तर बरोबर आहे. तर संगणकाचे इनपुट डिव्हाइस आहेत. तर कीबोर्ड हा इनपुट डिव्हाइस आहे, माऊस पण हा इनपुट डिव्हाइस आहे. तर इनपुट डिव्हाइसेस लोकांना समजते व कॉम्प्युटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात भाषांतरित करण्याचं काम करते. तर याचं उत्तर बरोबर आहे. डेटा डॅडॅश डेटाची नीड्स व पूर्व अंदाज घेऊन हार्ड डिस्कचा परफॉर्मन्स सुधारतात. तर डिस्क कॅचिंग याचं उत्तर काय येईल? डिस्क कॅचिंग डेटा नीड्स चा पूर्व अंदाज घेऊन हार्ड डिस्कचा परफॉर्मन्स वाढवण्याचं काम करायचं उत्तर हे आहे डिस्क कॅचिंग. स्टोरेज उपकरण ही स्टोरेज मीडियामधून डेटा आणि प्रोग्राम रीड करणारे हार्डवेअर उपकरण आहे. हो, त्याचं उत्तर बरोबर आहे. तर स्टोरेज उपकरण ही स्टोरेज मीडियामधून डेटा आणि प्रोग्राम रीड करणारं हार्डवेअर उपकरण असते. याचं उत्तर बरोबर आहे. 100% हा प्रश्न एक्झाम मध्ये येऊ शकतो. ASCII BCID युनिकोड ही बायनरी कोडिंगची उदाहरणं आहेत. बरोबर आहे. आता ऍप्लिकेशनची उदाहरणं आहेत का? नाही. तर ती कशाची उदाहरणं आहेत? सगळी बायनरी कोडिंगची उदाहरणं आहेत. नोटबुक सिस्टीम युनिटना बहुतेक वेळा काय म्हणतात? तर लॅपटॉप म्हणतात. काय म्हणतात? नोटबुकला काय म्हणतात? लॅपटॉप म्हणतात.
युटिलिटीला सर्व्हिस देणारे प्रोग्राम असेही म्हटले जाते. बरोबर आहे. युटिलिटीला काय म्हणतात? सर्व्हिस देणारे प्रोग्राम म्हणतात. याचं उत्तर काय येईल? बरोबर. बँकेमध्ये चेक व डेटा रीड करण्यासाठी MICR चा उपयोग करणे शक्य आहे. बरोबर आहे. तर बँकेमध्ये आपण एखादा चेक देताना फ्रॉड आहे का बा, त्याच्यावरला नंबर बरोबर आहे की नाही, त्यात पैसे आहेत की नाही अकाउंटमध्ये, हे चेक केले जाते. पण त्यासाठी बँकेमध्ये एक उपकरण वापरतात MICR नावाचं, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकॉग्नायझेशन डिव्हाइस म्हणतात त्याला. MICR चं फुल फॉर्म होते मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकॉग्नायझेशन डिव्हाइस. तुम्ही समजा बँकेत गेला तर चेक तिथे MICR मध्ये टाकतात, खटकन MICR बघते बरोबर आहे मध्ये हे चेक बरोबर आहे, फ्रॉड नाही, असं काउंटिंग करतात, त्यासाठी वापरतात ते. मूळ फाईल खराब झाल्यास अथवा हरवल्यास वापरत येऊ शकणाऱ्या फाईलचा दुसरा संच म्हणजे बॅकअप होय. हो, बॅकअपचा अर्थच होतो एखाद्या फाईलची डुप्लिकेट फाईल तयार करणं. जसं आपण आपले TC मार्क 10वीचे काढता, त्याची झेरॉक्स करता, 10-12 काढून ठेवता, एखादं गेलं तर एक हाय बा ओरिजिनल तर आहेच, त्याला बॅकअप म्हणता. तसं कॉम्प्युटरमध्ये सुद्धा बॅकअप नावाचे प्रोग्राम असतात. समजा माझी एखादी फाईल आहे, समजा ही TH नावाची, ही फाईल महत्त्वाची चित्र आहे मध्ये, हे जाऊ नये म्हणून याची काय करतो मी, कॉपी करून ठेवतो. असं हे कॉपी करतो, कुठतरी दुसरीकडे नेऊन पेस्ट करून ठेवतो, कोणी म्हणजे फाईल काढू नये म्हणून इथं पेस्ट करून ठेवतो. असं तर ही फाईल इथं आली, इथं बी फाईल आहे आणि ती फाईल इथं बी आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे की नाही. हे फाईल इथून बी कोणी डिलीट केलं तर मला इथं भेटते, बॅकअप करून ठेवलं याचं. जसं मोबाईलमध्ये आपण बॅकअप करता, फोटो काढला की बॅकअप करून ठेवता, उद्या कोणाला सेंड करायचं राहिलं तर बॅकअप तो करते हम लोग. तो मूल फाइल भी गई समझो तो हमारी डुप्लीकेट फाइल का हम यूज करके ले सकते. इसका जो आंसर है वो बरोबर है. समझ में आया क्या? अर्थ कळाला का तुम्हाला प्रश्नाचा? मूळ फाईल खराब झाल्यास हरवल्यास फाईलचा येऊ शकणारा फाईलचा दुसरा संच म्हणजे काय होय? बॅकअप होय. सिस्टीम बोर्डला मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड म्हणतात. हो, कॉम्प्युटरमध्ये जो मदरबोर्ड आहे, या मदरबोर्डला मागचा दिसतो पार्ट कॉम्प्युटरमधला, संगणकातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मदरबोर्ड आहे. तर ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्युटर घ्यायला जाता दुकानामध्ये, तर तो विचारतो मदरबोर्ड घ्यायचा कोणता घ्यायचा, काय घ्यायचा विचारतो. तर या मदरबोर्डलाच आपल्या मोबाईलमध्ये पण मदरबोर्ड असतो, इन्व्हर्टरमध्ये पण मदरबोर्ड असतो. इन्व्हर्टर घेता ना आपण, ते सगळे याच्यामध्ये मदरबोर्ड नावाचे सर्वात महत्त्वाचे भाग असतात. त्या सगळ्या भागाचं कनेक्शन मदरबोर्डला असते. कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, प्रिंटर, CPU मधले जितके भाग आहेत त्या सगळ्या भागाचं कनेक्शन कुठं असते? मदरबोर्डला असते. तर मदरबोर्डला काय म्हणतात? मेन बोर्ड किंवा सिस्टीम बोर्ड म्हणतात. ओके, 100% परीक्षेत प्रश्न येऊ शकते. याचं उत्तर बरोबर आहे. शेवटचा प्रश्न आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे. चीनी आणि जपानीज यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषेसाठी तयार केलेली 16 बिटची कोड म्हणजे कोणता आहे? तर तो आहे युनिकोड. युनिकोड जे आहे ही 16 बिटवर आधारित आहे, बायनरी कोड. तर आता आपल्या कॉम्प्युटरमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये ASCII नावाची कोडिंग स्कीम वापरता आपण, बायनरी कोडिंग स्कीम. पण चीनी आणि जपानीज लँग्वेजला सपोर्ट करण्यासाठी एक स्पेशल कोडिंग स्कीम तयार केली, त्याचं नाव आहे युनिकोड. कोणतं नाव आहे? युनिकोड. तर चीनी लँग्वेजसाठी स्पेशली ती डिझाईन केलेली कोडिंग स्कीम आहे, ती म्हणजे युनिकोड. आंतरराष्ट्रीय भाषेसाठी तयार केलेली कोडिंग स्कीम आहे, त्याला म्हणतात युनिकोड. तर या अनेक प्रश्नांबद्दल तुम्हाला मी माहिती सांगितली आहे. आपल्या सिस्टम नावाचा धडा आपण कंप्लीट केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि ते तुम्ही बघा दररोज. रेग्युलर त्याचं घरला बसल्या बसल्या ते रीड करा, वाचत ऐकत राहा, म्हणजे ते प्रश्न तुमच्या डोक्यात राहतील. कळलं का? तर हा व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलला टाकेल, तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि तो ऐकत जा.